ओम जय गुरुदेव. आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःसाठी काहीतरी वेळ दिला पाहिजे. स्वतःचं कसं काहीतरी चांगलं केलं पाहिजे. आणि कुठल्याही चांगल्या गोष्टी जीवनात यायला वेळ लागत असतो. वाईट गोष्ट पटकन येते. जर स्त्रियांना सांगितलं कोणाची तरी चुगली करा, त्याला सांगावं लागत नाही, ती होते. पण कोणाला जर म्हटलं मंदिरात जा, तर मंदिरात जाण्यासाठी विचार करतात बायका, जाऊ का नको, कधी जाऊ, गेले तर. आता मध्ये कोणाला तरी मी एक सांगितलं होतं, प्रत्येक सोमवारी महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आणि पाणी घरनं घेऊन जायचं. तर मग घरनं पाणी घेऊन जाताना आणि भस्म लावायला लागतं. भस्म लावलेलं खूप चांगलं असतं. सोमवारचं महादेव प्रसन्न होतात आपण भस्म लावल्याने. दुःख आपलं कमी होतं, तरी पण देव प्रसन्न होतात. तर म्हणे नाही, बाहेर पाणी घेऊन चाललं ना तांब्यात, लोक बघतात. का लोक बघतात आणि त्याची लाज वाटायची गरज काय? तुम्ही मंदिरात चालले ना, ज्या देवाने आपल्याला हा मनुष्य जन्म दिला, ह्या सृष्टीचा विश्वकर्त्याच्या पाया पडायला तुम्हाला विचार करावा लागतो. आणि चुगल्या करून कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करताना तुम्हाला काहीही वाटत नाही. मी स्पष्ट बोलते, पण खरंच सांगते तुम्हाला की जेव्हा कुणाच्या तरी चुगल्या करत असतात, त्याचं पाप तुम्हाला लागत असतं, त्यावेळेला कुणीही विचार करत नाही. मंदिरात जा म्हटलं की विचार करता. कोणाला तरी परत अजून एक सांगितलं होतं की मारुतीच्या मंदिरात जा, तिथं बाहेर पिंपळाचं झाड असेल, तिथं दिवा लावा. ते पण म्हणे संध्याकाळचे खूप लोक असतात, कसं जायचं? का बरं? म्हणजे तुमचं जीवन सुधरवण्यासाठी पण तुम्ही लोकांचा विचार करता, कसं काय होणार? आणि खरंच आहे, शनिवारचं ज्यांना खूप दुःख आहे, दारिद्र्य आहे, त्यांनी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली काळे तीळ टाकून तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा. त्याच्याने खूप चांगलं फळ मिळतं. आणि हे उपाय आहेत ज्यांना दुःख घालवायचे, दारिद्र्य घालवायचे, त्याच्यासाठी स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःचं जीवन सुधरवा. आणि हे काय म्हणाल, ते काय म्हणाल, मी काय तुम्हाला दुसरं वाईट काही सांगत नाही आहे, देवाची भक्ती सांगते आहे. तर देवाची भक्ती करा, स्वतःचं जीवन सुधरवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजा उदे उदे, पद्मावती माता की जे. पण महाराष्ट्र कळवायचं चालू केले.